नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. 10 फेब्रुवारी 2026 आणि गोरखभाऊ शिंदे आलेत आपल्याकडे अगरबत्ती घ्यायला. गोरखभाऊ शिंदे यांचं हिवरखेड्याला वेल्डिंगचं दुकान आहे, गाईचा गोठा पण आहे. तुमच्या काही बंगल्याचं काम वगैरे असलं तर नक्की गोरखभाऊंना द्या. डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचा नंबर देतो. गोरखभाऊ, ही अगरबत्ती देऊ का? हो. का दुसरे देऊ कंपनीची एखादी? नाही हीच द्या, कारण मी कमीत कमी 2 वर्षापासून ही अगरबत्ती यूज करतोय. बरं. तर हिचा फायदा असा आहे मला, हां. दुकानमध्ये सकाळी लावल्यानंतर हो, जे कामगार वर्कर्स आहेत ते पण पूर्ण दिवसभर फ्रेश माइंड राहतात. क्या बात आहे. सगळ्यात महत्त्वाची ही अगरबत्ती नुसती दुकानातच नाही, ती घरी गाईंचा जो गोठा आहे हां. त्या गोठ्यात लावल्यानंतर ही अगरबत्ती आणि ही धूप हे लावल्यानंतर जर बाय चान्स तुमचं दुकान एका दिवशी बंद राहिलं हो. आणि धूप किंवा अगरबत्ती संपली, हां. त्या दिवशी जर गोठ्यामध्ये अगरबत्ती जर लावली, अक्षरशः त्या गायींना मन नाही लागत त्या गोठ्यामध्ये. अरे वा. निवांत बसती पण नाही त्या. वा वा. त्याच्यामुळे मी शक्यतो संपायच्या अगोदरच तुमची गाठ घेऊन हां. आणि तुमचं हे प्रॉडक्ट घेऊन जातो. धन्यवाद आता धन्यवाद. सवय लागून गेली आता त्यांना या अगरबत्तीची आणि धुपेची तुमच्या. मित्रांनो, प्रत्येक ग्राहकाचा अनुभव वेगळा आहे आणि मला खूप आनंद होतो की आमची अगरबत्ती एवढ्या आवडीने वापरली जाते. असंख्य व्हरायटी आहेत मार्केटमध्ये, तर तुम्ही पण गुंजाळ अगरबत्तीला असंच प्रेम द्या आणि मला सुद्धा सहकार्य आणि करा. सगळ्यात महत्त्वाचं का या माऊलींना आम्ही ओळखत नव्हतो, फक्त या प्रॉडक्टमुळं, या क्वालिटीमुळं आमचं पण यांच्यावर प्रेम दाटून गेलेलं आहे. आता फक्त त्याला कारण ही अगरबत्ती. धन्यवाद. गोरखभाऊ, आभारी आहोत.